नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये एकीकडे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलाय. काही दिवसच राहिलेले आहेत. 2 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे अगदी 3-4 दिवस हातात शिल्लक राहिलेले असल्यामुळे प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू आहे. प्रचार अगदी जोरदार सुरू आहे. हे सगळं एकीकडे होत असताना दुसरीकडे महायुतीमध्ये वादाच्या फटाक्यांची जणू काही माळ लागली आहे. महायुतीतल्या 3ही पक्षांच्या नेत्यांमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत आहेत. बरं, हे वाद स्थानिक मुद्द्यांपुरते मर्यादित असते तर स्थानिक निवडणुका म्हणून त्याकडे दुर्लक्ष करताही आलं असतं, पण तसं नाहीये. आधी पक्षप्रवेशावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला. तो वाद कल्याण डोंबिवलीपासून वाया मंत्रालय असा फिरत थेट दिल्लीमध्ये जाऊन पोहोचला. मग तिकडेच तो शांत झाला. पुढे निधी वाटपाच्या मुद्द्यावरून वाद झाला. तो होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये. तिथे सुद्धा जोरदार टोलवाटोलवी झाली दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडनं. शेवटी तो मुख्यमंत्र्यांनी शमवला. आणि आता काय? आता निवडणुकीमध्ये पैसे वाटण्यावरून शिवसेना आणि भाजप दोघेही आमने सामने आलेत. बरं, हा वाद इतक्या टोकाचा आहे की शिवसेना आणि भाजप या दोनही पक्षांचे वरिष्ठ नेते काही बोलायलाही तयार नाहीयेत. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या प्रदेश अध्यक्षांवर म्हणजे रवींद्र चव्हाणांवर निवडणुकीमध्ये पैसे वाटण्याचे आरोप केलेले आहेत. सत्तेमध्ये असलेला एक पक्ष जर सत्तेतल्या दुसऱ्या पक्षावर असे आरोप करत असेल तर वाद किती शिगेला पोहोचलाय याची नीट कल्पना येते. निवडणुकीमध्ये पैशांची देवाणघेवाण होते हे सत्य आता सगळ्यांना माहित आहे, पण त्याची अशी पोलखोल महाराष्ट्रामध्ये क्वचित झाली असावी. सत्ताधाऱ्यांनीच केलेली पोलखोल जर सत्ताधाऱ्यांचीच अडचण बनणार असेल तर आता वादाच्या या ठिणग्या आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊन कायद्याच्या कक्षेत आल्यात. आता हा मुद्दा फक्त शिवसेना विरुद्ध भाजप किंवा निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण एवढाच मर्यादित राहिलेला नाहीये. निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि त्यावर निवडणूक आयोगाची भूमिका या पातळीवर पोहोचलाय. त्यामुळे एकीकडे या सगळ्या प्रकरणातल्या राजकारणाची चर्चा होत असताना यामध्ये खरंच बेकायदेशीर कारवाई होत असेल तर त्यावर कायद्यानं कारवाई होणार की नाही हा कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर बोलायचं आहे, पण त्या अगोदर पाहूयात या संपूर्ण वादाचा सविस्तर आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट. निलेश राणे कोकणातले नेते, भाजपचे खासदार नारायण राणेंचे पुत्र, भाजपचे मंत्री नितेश राणेंचे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार. स्वभावानं तापट, कधी काय करतील याचा काही नेम नाही. त्यांच्या या स्वभावाचा प्रत्यय बुधवारी महायुतीलाच आला. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं. तेही कुठे तर महायुतीमध्ये त्यांच्या सोबत असलेल्या भाजपचे नेते विजय केनवडेकर यांच्या घरामध्ये. हातात मोबाईल घेऊन निलेश केनवडेकरांच्या घरात शिरले. तिथं ठेवलेली पैशांची बॅग अवघ्या महाराष्ट्राला दाखवली, तीही लाईव्ह. या बॅगेतले 20 ते 25 लाख रुपये मालवण नगर परिषद निवडणुकी अगोदर मतदारांना वाटण्यासाठी आणले आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच हे पैसे केनवडेकरांना दिलेत असे थेट आरोप निलेश राणेंनी केले. 20-25 लाख असलेली एक बॅग मिळाली पैशाची. त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून 20 ते 25 लाख रुपये असावे. हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना. त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही. ते म्हणतात मी बिल्डर आहे, कोणी पैसे दिले असतील, सेलचे पैसे जाते, आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल. निलेश राणे यांचे हे आरोप भाजपनं फेटाळून लावले. पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले, कुठनं आणले, कुठल्या व्यवहारातनं आणले, हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील. आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले. ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी तो त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल. निलेश राणेंच्या याच स्टिंग ऑपरेशन नंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केनवडेकर कुटुंबियांची भेट घेतली, पण त्यानंतर प्रतिक्रिया मात्र अगदी सावधच दिली.
पूर्ण तक्रार कोणाकडे गेली आहे? राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे. पोलीस चौकशी करतायत. म्हणून त्या याच्यामध्ये आम्ही कोणी हस्तक्षेप करणं हे मुळात चुकीचं आहे. पण मला एवढंच माहिती आहे की विजय केनवडेकरजींचा इकडून अशा पद्धती कुठली कृत्य होत नाही, एक. आणि दुसरं मी तुम्हाला मूळ सांगतो, भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही. निलेश राणेंचं हे स्टिंग ऑपरेशन म्हणजे महायुतीमध्ये जाहीर संघर्ष सुरू असल्याचं निदर्शकच आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना टोले हाणण्याची संधी विरोधकांनी काही सोडली नाही. आता नितेश राणे मालवण मध्ये गेले. खरं तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता. घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे, आणि आता एकमेकाची बदनामी करायला दोघे राणे बंधू निघालेले आहेत. निलेश यांच्या याच आरोपांमुळे आता नवं राजकीय वादळ येते की काय अशा चर्चा सुरू असतानाच भर पडली ती रवींद्र चव्हाणांच्या प्रतिक्रियेची. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. मी नंतर उत्तर देईन. खरं आहे का? पण निलेश राणे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे. खोटं आहे का? यावरही निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली. हे सगळं निलेश राणेला पाडावं, निलेश राणेचे सीट पाडावेत, ह्याच्यासाठी चालू आहे ना. आम्ही महायुती करायला तयारच होतो, तेव्हा गेली नाही. आज चव्हाण साहेबांना महायुती हे शब्द त्यांच्या तोंडातून ऐकून खरं तर बरं वाटलं. त्यांना अजूनही महायुती हे शब्द आठवतात, हे खरोखर बघून बरं वाटलं. मला तेवढीच आठवण करून द्यायची होती की साहेब, महायुती अजून आहे, ती टिकली पाहिजे. आपणही सहकार्य करा, मी करेन. म्हणजे निलेश राणेंचा सगळा राग कुणावर आहे? रवींद्र चव्हाणांवरच. कारण 2. एक तर कणकवलीची निवडणूक, जिथं दोन्ही राणे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय रवींद्र चव्हाण गेल्या काही वर्षांपासून डोंबिवलीमध्ये वास्तव्यास असले तरी ते मूळचे कोकणातलेच आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणाची जबाबदारी फडणवीसांनी दिली होती रवींद्र चव्हाणांना. आणि याशिवाय आणखी एक संभाव्य कारण आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातला संघर्ष. गेल्या आठवड्यात कल्याणमधल्या काही शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. आता रवींद्र चव्हाण हे शेजारच्या डोंबिवलीतले आमदार. चव्हाणांनीच हे ऑपरेशन लोटस राबवलं असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला. खुद्द एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची ठाण्यातली सगळी ताकद कमी करण्याच्या हेतूनच चव्हाणांची पावलं पडतायत असं राजकीय जाणकार सांगतायत. आणि म्हणूनच चव्हाणांना डॅमेज करणारं स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी थेट ठाण्यातून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आता यामध्ये फक्त महायुतीतल्या 2 पक्षांचा संघर्ष म्हणून पाहता येणार नाही, कारण अगदी त्या मुद्द्याने पाहायचं झालं तरी त्याला बरीचशी पार्श्वभूमी आहे. पण महायुतीमधले 2 पक्ष जर आमने सामने उभे राहणार असतील तर याचं भविष्य काय असणार? कारण या निवडणुका या तर फक्त नगरपालिकेच्या होत्या, अजून जिल्हा परिषदा बाकी आहेत, पंचायत समित्या बाकी आहेत, महानगरपालिका बाकी आहेत. त्यामुळे ठिणग्या इथं उडत असतील तर याचा वणवा काय पेटेल याचा अंदाज सगळ्यांनी बांधायला सुरुवात केली आहे. याबाबत बोलणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते. वाघ सर, नमस्कार. 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 शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्या सोबत आहेत. अरुणजी नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार, धन्यवाद. ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुनील सर, आपलेही स्वागत. नमस्कार, धन्यवाद. काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आपल्या सोबत आहेत. गाडे पाटील आहात का आमच्या सोबत? जॉईन झालात? स्वागत आहे आपलंही. आणि राजकीय विश्लेषक प्रवीण पुरोसर आपल्या सोबत आहेत. काही वेळातच ते जॉईन होतील आपल्याला. अवधूत वाघ सर, पहिल्यांदा तुमच्याकडे यायला पाहिजे. आता हा प्रश्न खरं तर कोकणामधनं सुरू झालेला आहे, पण तो राज्यामध्ये पोहोचलाय, कारण या प्रश्नाचं स्वरूप, या वादाचं स्वरूप आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार आहेत, दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आता हे एवढं सगळं झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल स्टिंग ऑपरेशन करतात असं म्हटल्यानंतर याला तुम्ही फक्त लोकल म्हणून पाहणार की महायुतीमध्ये वाद आहेत हे आता स्पष्ट करणार? नाही, हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. नगरपंचायत म्हणजे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला असो, मालवण असो, कणकवली असो,
इथे ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या स्थानिक पातळीवर खेळण्यात येतात आणि फक्त या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच असं नाही, कित्येक ठिकाणी युती झालेली आहे, कित्येक ठिकाणी युती नाहीये. हो. काही ठिकाणी आम्ही शिवसेनेबरोबर आहोत, काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी बरोबर आहे, काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढतो आहोत, काही ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी बरोबर लढतो आहोत, काही ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र लढतो आहोत. त्यामुळे स्थानिक जे इक्वेशन बनतं, स्थानिक कार्यकर्त्यांची जी मागणी असते त्याप्रमाणे हे या निवडणुका लढवल्या जातात आणि त्या निवडणुकांचा जो राज्यस्तरीय आघाडी असते, युती असते, त्याच्याशी काही संबंध नसतो. ही पहिली गोष्ट आपल्याला सर्वांना कळलं पाहिजे. 1952 नंतर अशा अनेक इलेक्शन झालेले आहेत आणि सत्तारूढ आघाड्यांमधले अनेक जण स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे लढलेली आहेत. हे जे काय घडतंय ते फर्स्ट टाइम नाहीये, त्यामुळे कोणाला आश्चर्याचा धक्का बसायला नको. आता मूळ विषयामध्ये येतो की मूळ विषयामध्ये स्टिंग ऑपरेशन झालेलं आहे, हे केलेलं आहे, बरं केलंय, नाही केलंय ही गोष्ट बाजूला. परंतु मला एक तुम्ही सांगा, कुठच्या आमदाराला एखाद्याच्या घरामध्ये घुसायचा अधिकार आहे? काय अधिकार आहे त्या कुठचाही आमदार असो, खासदार असो, लोकप्रतिनिधी असो, कविताजी जो तुमच्या घरामध्ये कसा काय घुसू शकतो? तुम्हाला न विचारता तुमच्या घरामध्ये कसा काय घुसू शकतो? तुमच्या घरामध्ये काही असू देत. बरं, त्याच्याबरोबर जे पोलीस आलेले आहेत, पोलीस कंप्लेंट झालेली आहे का? FIR रजिस्टर्ड झालाय का? सर्च वॉरंट आहे का? एखाद्याच्या घराचं सर्च वॉरंट घ्यायचं आहे का? यावेळी त्या घरामध्ये त्या विजयजींची 85 वर्षाची म्हातारी आई होती, त्यांची एक एकदम सिनियर प्रौढ वहिनी होती आणि एक लहान पुतण्या होता. त्यामध्ये कोणी पुरुष नसताना एका बलाढ्य नेत्याने, आमदाराने पोलिसांना घेऊन आतमध्ये जायचं, स्टिंग ऑपरेशन करायची. काय चाललंय काय? म्हणजे मालवण म्हणजे आपली जहागीर वाटते का निलेश राणे ना, की कुठेही जायचं, आतमध्ये जायचं? तुम्ही स्टिंग ऑपरेशन करा, काय करा, त्याच्याबद्दल नाही, परंतु ते घराच्या बाहेर केलं पाहिजे. एखाद्याच्या घरामध्ये कसं करता येईल? बरं, स्टिंग ऑपरेशन करायचं असेल तर एखादा सरकारी अधिकारी असेल किंवा काय असेल तर त्याबद्दल करा. एका सर्वसामान्य माणसाला, जो बिझनेसमन आहे, एक रोहिदास समाजातला आहे, एक मागासवर्गीय समाजातला एक कार्यकर्ता आहे, गेली 3 पिढ्या तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतोय, आमच्या जिल्ह्याचा पदाधिकारी आहे, त्याचं स्वतःचं चपलेचं दुकान आहे, फुटवेअरचं दुकान आहे, त्याच्या वहिनीचं स्वतःचं दुकान आहे. हे संपूर्ण कुटुंब 4 ते 5 वेगवेगळे धंदे करत आहे. मालवणमध्ये अतिशय प्रतिष्ठित कुटुंब आहे. गेल्या 6-7 वर्षापासून ते कन्स्ट्रक्शनच्या धंद्यामध्ये आलेले आहेत आणि हे सगळं करत असताना त्यांच्या घरात सापडली जर काही रक्कम सापडली तर त्याच्यामध्ये गैर असं काय आहे? तुमच्या घरामध्ये जरी 1000 रुपये तर असतातच, माझ्या घरामध्ये पैसे असतात, शेवटी पैसे कॅश असतेच. निवडणुकामध्ये या निवडणुका होतात त्यावेळी आपल्या घरामध्ये किंवा व्यवस्थापकीय म्हणजे आपली जी काही कमर्शियल ऑर्गनायझेशन असतं तिकडे कॅश इज ऑलवेज अलाउड. उद्या सकाळी तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये घुसाल आणि सांगाल की तुमच्या काय म्हणतात त्याला कॅश काउंटरमध्ये 50,000हून जास्त कॅश मिळाली आहे. 50,000हून जास्त कॅशची ने आणि आण करता येत नाही, ट्रान्सपोर्ट करता येत नाही, हे सत्य आहे. परंतु एखाद्या आस्थापनेमध्ये किंवा घरामध्ये जर पैसे असतील तर ते अग्राह्य कसे, ते इनलॉफुल कसे, हेच मला कळत नाही. आणि त्याच्यामुळे नुसते निलेश राणे नाहीत, निलेश राणेंबरोबर जे पोलीस अधिकारी गेलेत, आधी या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि निलेश राणेंवर अॅट्रॉसिटीचा एवढंच नव्हे तर घरात घुसले आहेत ते त्याच्याबद्दलचा सुद्धा त्यांच्यावर FIR दाखल केला पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. ही दादागिरी सिंधुदुर्गमधली आणि विशेषतः मालवणमधली शांतिप्रिय जनता सहन करणार नाहीये. त्यांच्या दादागिरीचे अनेक अनुभव लोकांनी बघितले आहेत. भर सभेमध्ये काका कुडाळकर सारख्या एका सिनियर, आपल्याच पक्षातल्या सिनियर माणसाच्या श्रीमुखात भडकवणारे हे नेते इकडे त्यांची दादागिरी आम्ही सहन करणार नाहीये. भारतीय जनता पार्टी आहे, तुमच्या हाताखालची आणि ताटाखालची आम्ही मांजरं नाही आहोत, हे लक्षात घ्या. आम्ही तुमचे ओशाळे नाही आहोत, आम्ही तुमचे बगलबच्चे नाही आहोत आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. तुमच्या दडपशाहीला, तुमच्या दादागिरीला आम्ही घाबरणार नाही. अरुण सावंतजी, थेट इशारा आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये मी तर काही प्रश्न विचारण्याची गरजच नाही, द्या आता उत्तर. डॉक्टर कविताजी, भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांच्या वर्मी अचूक घाव लागलेला दिसतोय आणि म्हणूनच ते अतिशय जोरदारपणे एखादा वकील जशी बाजू मांडतो तशी बाजू ज्याच्या घरामध्ये अवैध रक्कम सापडली त्याच्याबद्दल मांडत आहेत. का मांडत आहेत हे मला सांगता येणार नाही, परंतु मी माझ्या पक्षाची ॲज अ प्रवक्ता म्हणून बाजू जरूर मांडेन की पहा, निवडणुका जेव्हा येतात तेव्हा काही निर्बंध लादले जातात की एखाद्याच्या कडे ने आण करताना किती कॅश असावी, ती कायदेशीर असली पाहिजे,
त्याचे पुरावे असले पाहिजेत, किंवा त्याच्या घरात जरी कॅश सापडली तरी ती कॅश त्याने कुठून आणलेली, काय बँकेतून काढली असेल तर बँकेचं पासबुक चेकबुक त्याच्यावरती त्याची नोंद असावी लागते, असं सर्वसाधारण नॉलेज मला आहे. तरी असो, भारतीय जनता पार्टी ही आमच्या बरोबरचा एक सहयोगी पक्ष आहे. आम्ही तीनही एकत्र पक्ष आहोत. परंतु मला एवढं सांगायचं की भारतीय जनता पार्टी सारख्या प्रचंड यश संपूर्ण देशभरातून मिळत असताना सुद्धा जर त्यांच्यावरती, त्यांच्या कार्यकर्त्यांवरती किंवा पदाधिकाऱ्यांवरती अशी पाळी येत असेल तर हे दुर्दैवी आहे. आपणास मी सकाळी सुद्धा एका चॅनेलवर सांगितलेलं होतं की भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते सध्या असं सांगत सुटलेले आहेत की आम्हाला पैसे वगैरे वाटण्याची काहीच गरज नाही, आणि खरोखर गरज नाही त्यांना, कारण एक नंबर 1चा सध्या पक्ष आहे असं सध्या तरी मी म्हणतो. आणि या पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या काळामध्ये पकडले जातात, हे दुर्दैव दुसरं आहे. वसई विरारचं सुद्धा उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहेच. परंतु किती काही झालं तरी माझा तो सहयोगी पक्ष आहे, तेव्हा खरं खोटं जे खरं आहे त्याच्या बाबतीत मी त्यांच्याबरोबर राहणार, आणि जे चुकीचं आहे ते चूक हे म्हणणारच, कारण या महाराष्ट्राची जनता सुसंस्कृत आहे. काय चांगलं आणि काय वाईट, आता तुमची बाजू पूर्ण ऐकून घेतली, आता तुमची बाजू पूर्ण ऐकली अरुण सावंतजी. आता स्पेसिफिक प्रश्नांची उत्तरं द्या. प्रश्न क्रमांक 1, कुणाच्याही बेडरूम मध्ये आमदारांना अशा प्रकारे घुसण्याचा अधिकार आहे का? 2, तक्रार होती तर ती आधी निवडणूक आयोगाकडे पोलिसांकडे का केली नाही? या दोनही प्रश्नांची उत्तरं द्या. देतो, अतिशय उत्तमपणे तुम्हाला उत्तर देतो मी. पहा, भाजपाच्या प्रवक्त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं म्हणून तुम्हाला लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे असं काही गरजेचं नाही. बेडरूम मध्ये कोणी अरुण सावंतजी तुमच्या माहितीसाठी सांगते, अरुण सावंतजी हे तुमच्या माहितीसाठी सांगते, भाजपच्या प्रवक्त्यांनी नाही सांगितलंय हे. काल संध्याकाळी 8 वाजता जेव्हा आपण चर्चा केली होती तेव्हाच नाही का व्हिडिओ समोर आला होता, लाईव्ह केलं होतं इंस्टाग्रामवर निलेश राणेंनी, त्यांनी सांगितलंय, भाजपच्या प्रवक्त्यांनी नाही सांगितलं. कविताजी पहा, कोकणामध्ये आपण सुद्धा कोकणामधल्याच आहात. कोकणामधले जेव्हा लोकप्रतिनिधी एखाद्याच्या घरात जातात तेव्हा तिथे त्याचं प्रचंड स्वागत होतं. कुणाही लोकप्रतिनिधीला परमिशन घेऊन किंवा काही समज बिमज आणून घरामध्ये प्रवेश करावा लागत नाहीत. आणि त्यात नारायण राणे यांचं कुटुंब, नितेश राणे म्हणा, निलेश राणे म्हणा, हे तर तिथे लोकप्रसिद्ध आहेत. त्याचे काय घरी अरुण सावंतजी याच्यात कोकण आणू नका, अरुण सावंतजी याच्यात कोकण आणू नका. आणि ही काय कोकणाची अशी संस्कृती नाही की कोणीतरी कुणाच्या तरी बेडरूम मध्ये जावं. इथं प्रश्न गंभीर आहे का कोकणाच्या संस्कृतीची चर्चा नाहीये. स्पेसिफिकली वापरतात. माझ्या घरामध्ये लोकप्रतिनिधी सोडा, मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझ्या बेडरूम मध्ये घेणार नाही. तुमची गोष्ट वेगळी, तुम्हाला कोण विचारते? लोकप्रतिनिधी माझ्यामध्ये, लोकप्रतिनिधीने माझ्या बेडरूम पर्यंत जायचं का? लोकप्रतिनिधीने बेडरूम पर्यंत जायचंय असं काय संविधानाने लिहून दिलंय? लोकप्रतिनिधीने बेडरूम मध्ये जा. कोकणातली जनता सहन करते, काही बोलताय. हो, मी पण कोकणातला आहे, मी पण कुडाळचा आहे. माझ्या घरामध्ये असे लोकप्रतिनिधी आमच्या बेडरूम पर्यंत येत नाहीत. बरं, कोणाच्या येत असतील मला माहित नाही, पण आमच्याकडे ती पद्धत नाहीये. डॉक्टर वाघ साहेब, अवधूत वाघजी, मी बोलत असताना पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मध्ये नाही बोलला पाहिजे होता. आणि जर बोललात तर मग मी तुम्हाला पुढच्या काही काळामध्ये शांत बसणार नाही. मी सुद्धा हे लक्षात ठेवायचं. तर ऐका जरा शांतपणे. पहा, तुमची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहात. तुमच्या घरात येण्याची हिंमत कोण करेल? तेव्हा तुम्ही तुमचं उदाहरण देऊ नका. निलेश राणे भारतीय जनता पक्षासाठी काय वेगळे नियम आहेत का? ना ते आता सांगतायत ना, माझ्या घरामध्ये कोण कुठलाही आमदार येऊ शकत नाही, संसदेमध्ये असा कुठला नियम आहे किंवा याच्यात कुठे असा नियम आहे वगैरे, त्याबद्दल मी सांगतोय. पहा, ज्या वेळेस निलेश राणे यांना विचारलं गेलं की कुठे आमच्या घरामध्ये पैसे आहेत, तेव्हा त्यांनी त्यांच्या बेडरूम मध्ये नेऊन त्याच व्यक्तीबरोबर ते गेले आणि त्यांना नेऊन दाखवलं, पहा ही इथे बॅग आहे, ही जी बेडरूम मधल्या कशाचं समर्थन करताय? म्हणजे उद्या आपल्या घरामध्ये कोणी आलं, तुमच्या घरात, माझ्या घरात, आणि सांगेल तुमच्या घरात कॅश आहे, आपण म्हटलं माझ्या घरात काही कॅश नाही, म्हणून त्या माणसाने काही बेडरूम मध्ये जाऊन माझी कपाटं उघडायची का? त्यांना आधी आपलं हास्य बंद करायला सांगा. हसण्यावर हा विषय नेऊ नका.
अहो प्रश्न घडलंय हसण्याचा नाही. अरुण निवडणुकांच्या काळामध्ये सावंतजी हा प्रश्न घडतात. मुळीच हसण्याचा नाहीये. हा खूप गंभीर प्रश्न आहे. मी तुम्हाला तेच विचारते. उद्या तुमच्या घरामध्ये कुणी आलं आणि त्यांनी तुमच्या कपाटातली कॅश काढून मोजायला सुरुवात केली, आमदार असो खासदार असो कोणीही असू देत, कसं काय त्यांना अलाव करू शकतो आपण? हे जे याला काहीतरी नियम निर्बंध आहे की नाही? कविताजी, निवडणुकांच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात असा 25-25 लाख 50-50 लाख रुपये जर एखाद्याच्या घरात सापडत असतील, आणखी अशाच अनेक ठिकाणी अशा गोष्टी झाल्या करोड असतील. अरुण सावंतजी 25-50 लाख पाहिजे. अरुण सावंतजी करोड असतील. प्रश्न असा आहे की ते कुणी मोजायचे, ते कुणी शोधायचे, त्याची काहीतरी प्रक्रिया आहे की नाही? आपण जाणार आहोत की नाही त्या प्रक्रियेने? पोलीस निवडणूक यंत्रणा काय आहेत की नाही जागेवर? काय आमदारांनी ही कामं करायची, लोकांच्या घरामध्ये जाऊन पैसे शोधायचे? नाही, तुम्ही का असा विरोध करता त्या गोष्टीला? पण अवैध निवडणुकीच्या काळामध्ये जर एखाद्या ठिकाणी रक्कम आलेली मोठी असं कळलं आणि जर लोकप्रतिनिधीने जर दाखवून दिली तर त्याच्यावरती तुमचं एवढं ऑब्जेक्शन का आहे? नाही, आमचं ऑब्जेक्शन त्याच्यावर नाहीच आहे. ते जर पैसे जर निवडणुकीसाठी वापरण्यात आले असतील ना, त्याच्यावर जरूर कारवाई व्हावी. ज्यांच्या घरात सापडलेत त्यांच्यावर कारवाई व्हावी, ज्यांनी दिलेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्याच्यावर आमचं अजिबात ऑब्जेक्शन नाही. प्रश्न असा आहे की सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये आमदार जेव्हा घुसतात, अशा पद्धतीनं वागतात, त्याच्यावर प्रश्न आहे. काही प्रश्न निर्माण करायची गरज नाही. घुसले वगैरे हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. जेव्हा एखादी गोष्ट लोकप्रतिनिधीला कळते आणि हे मोठ्या प्रमाणात तिकडे चाललं आहे हे जेव्हा समजतं, तेव्हा जर ते तिथे गेले काही लोकांसोबत, तर त्यात गैर जर काही असेल तर तुम्ही कायद्याने जी काही कारवाई करायची ती करू शकता. बर, त्याच्यावर आणि म्हणून ते म्हणतात अॅट्रॉसिटी दाखल करायला लागेल. म्हणून करायची का? करा ना, तुम्हाला कोणी रोखलंय? करायचंय तुम्ही. ते विचारते नंतर. मी आता पुन्हा सुनील मोदींकडे, हा प्रश्न आहे अवधूत वाघांसाठी, पण आता सुनील मोदींकडे जाते. सुनील मोदीजी, मगापासून तुम्हाला तुमचा हसू आवरता येत नाही, का बरं इतकं हसू येते? नाही, मला हसावं की रडावं अशी माझी स्थिती झालेली आहे. खरं म्हणजे कविताजी, या प्रश्नाकडे दोन राण्यांची जी माकड चाळी आहे ती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेली आहे. मला तुम्ही सांगा की कुठल्याही प्रकारे जर बेडरूम मध्ये पैसे असतील तर कोणी एवढे पैसे बेडरूम मध्ये ठेवतं का? ते लॉकर मध्ये ठेवतात, तिजोरीत ठेवतात. हा वेल प्लॅन दोन्ही राण्यांचा आहे. हे पैसे असे जाऊन पकडायचे. तुम्ही प्रवासात आहात बहुतेक, मला तुमचा आवाज येत नाही. विरोधी पक्षांना एक प्रकारे मेसेज द्यायचा. या दोन्ही राणेंनी प्लॅन केला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये. अहो, एवढ्या चांगल्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये विरोधी पक्षाला बाजूला कसं सारता येईल आणि असे विषय आणायचे की ज्या विषयांवर लोकांचं मीडियांचं लक्षच जाऊ नये. मला दोन प्रश्न विचारायचे आहेत म्हणजे या माध्यमातून. मला तुम्ही सांगा, एखाद्याच्या प्रायव्हेट घरामध्ये गेल्यानंतर तिजोरीत नसलेले बेडरूम मध्ये अशी ओपन पिशवी असू शकते का? एक. आणि दुसरं, त्यांना लोकल चॅनलनी काल प्रश्न विचारला केनवडेकरांना की तुम्ही याच्यावर दरोड्याची केस घालणार का? तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं, नितेश राणे येणार आहेत आणि नितेश राणे येणार आहेत, त्यांच्यावर चर्चा करून ऍक्शन घेईल. आणि आज त्याच लोकल चॅनलवर सांगितलं की निवडणूक आयोग चौकशी करते, मी दरोडेखोरची केस करणार नाही. अरे, जर तुमच्या खरंच जर मनात असतं तर तुम्ही दरोडेखोराची केस केली पाहिजे होती, त्यांच्यावर ट्रेसपासरची केस केली पाहिजे होती. अहो, हा पूर्ण दोन्ही राणेंचा शुद्ध फसवणूक आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे आणि ह्या राणे बंधूंच्यावर आता कोणी विश्वास ठेवणार नाही. वाघ साहेब पूर्वी कुठल्या तरी पक्षात होते, आता भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून काम करतायत. मला जरा त्यांना विनंती करायची आहे की असल्या सावंत साहेबांना करायची आहे, असले माकड चाळे करणाऱ्या लोकांना पाठीशी न घालता चांगल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालावं, एवढीच माझी विनंती आहे या निमित्तानं. बरं, बालाजी गाडे पाटील, हीच भूमिका आहे का तुमची की याच्यापेक्षा आणखीन काही वेगळं ऍड करायचंय? नाही, सगळ्यात महत्वाचा विषय कविताजी, इतका वेळ झालं ही चर्चा ऐकतोय आणि दोन सत्ताधारी प्रवक्त्यांचं निवेदन ऐकलं आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हा प्रश्न विरोधी पक्ष म्हणून पडतोय. कारण देवेंद्र फडणवीसांनी जे पेरलं ते उगतंय, याचं हे उत्तर आहे. एक लक्षात घ्या की निलेश राणेंनी त्यांच्या घरात घुसणे, त्यानंतर पहिला प्रश्न, याच्यात दोन्ही दोषी आहेत, भाजपवाले पण दोषी आहेत आणि आमदार निलेश राणे पण दोषी आहेत. एक तर इतका पैसा आला कुठनं
हा नंतर उपस्थित झालेला प्रश्न आहे. पहिला प्रश्न यांना घरात घुसण्याचा अधिकार कोणी दिला आणि हिंमत कुठून आली? तर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचं काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आणि गृहमंत्र्यांचं असतं. पण सातत्यानं राणे बंधूंना वाचाळवीर करून महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी त्यांनीच सोडले. आणि आज हे जेव्हा त्यांच्यावरतीच उलटत आहेत त्यावेळेला भाजपचे प्रवक्ते इथं धाय मोकलून त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी करायला पाहिजे हे सांगतायत. अहो कोणी करायला पाहिजे? सरकार तुमचे, मुख्यमंत्री तुमचे, गृहमंत्री तुमचे. आणि जर तुमच्यात दम असेल तर निलेश राणेंवरती दरोडेखोरीची केस टाका. तो भाजपचा तो कोण कार्यकर्ता आहे, त्याच्या घरात एवढे पैसे सापडले, त्याची चौकशी लावा, त्याला अटक करा. आणि नितेश राणेनं भाजपचे नेते म्हणून याचं उत्तर आणि गृहमंत्री म्हणून राज्याच्या देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं महाराष्ट्रामध्ये जे चाललंय हे तुम्हाला मान्य आहे का ते सांगावं. आणि इथं स्पष्टरित्या भाजपचे प्रवक्ते सोबतच्या पक्षातले खपून घेणार नाही अमुक करत सांगतायत. अहो तुमचं सरकार आहे, तुम्ही विसरू नका. तुम्ही 12 वर्ष झालं सरकारमध्ये आहात. तुम्ही निलेश राणेंवरती अवधूत वाघांनी मला 1 लाईन मध्ये उत्तर द्यावं की जर तुमचं असेल राणेंवरती अॅट्रॉसिटी दाखल करावी, गृहमंत्री याच्यावरती भूमिका घेतील का? नंबर 1. नंबर 2, ते 25 लाख जे सापडलेत किंवा जे किती लाख असतील त्याची चौकशी होणार का? का तुमचं सरकार आहे म्हणून हा सावळा गोंधळ चालू देणार आणि महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या दुःखाला बाजूला सारून ही तुमची गुंडगिरी देवेंद्र फडणवीसांच्या ऑथोराइज्ड सगळ्या त्यांच्या परवानग्यानिशी चालते का? याचं उत्तर त्यांनी. बर, चला, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पूर्ण येत नाहीये त्यामुळे थांबवावं लागतंय. आता प्रवीण पुरोजी, खरं तर सत्ताधाऱ्यांकडेच इतकी आज एकमेकांच्या विरोधात बोलण्यासाठीचे मुद्दे होते की तुमच्यापर्यंत पोहोचायला मला जवळपास अर्धा तास गेला. पण आता पोहोचल्यानंतर मला प्रश्न असा विचारायचा की याच्यातला वाद नेमका मोठा कुठला मानायचा? 2 भावांमधला, राणे विरुद्ध चव्हाणांमधला, शिवसेना विरुद्ध भाजपमधला, की आपल्यासाठी महत्वाचा असलेला आदर्श आचारसंहिता आणि ती आचारसंहिता पाळणारं निवडणूक आयोग यांच्यातला काय यातलं महत्वाचं सगळ्यात? नाही, कविताजी कसं आहे की आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये एक शक्तिमान नेते म्हणून नारायण राणेंकडे पाहिलं जातं. भारतीय जनता पक्षाने जेव्हा त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं ते व्यक्ती असल्यामुळे घेतलं. अदरवाईज नारायण राणेंना अगदी काही इतकं वेगळं महत्व देण्याची काही गरज नव्हती. हॅलो, हा बोला सर, आवाज येतोय. तशी काही आवश्यकता नव्हती. पण ज्या पद्धतीने त्यांचं पुनर्वसन केलं गेलं हे पुनर्वसन लक्षात घेता नारायण राणेंचं महत्व अबाधित राहील अशी अपेक्षा होती. पण जेव्हा रवींद्र चव्हाणांकडे कोकणाची जबाबदारी दिल्यानंतर लोकसभेचं इलेक्शन असो त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन असो, ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाणांचं पुनर्वसन झालं आणि त्यांना जशी शक्ती देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून झाला त्याचा अर्थ नितेश आणि निलेश राणे यांनी काढला. तो म्हणजे नारायण राणेंची ताकद कमी करणं हा पाठीमागचा डाव आहे अशी त्यांची धारणा झाली. आणि ही धारणा झाल्यापासूनच निलेश राणे संतप्त झाले. हे निमित्त होतं की नगर परिषदांच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा आपल्याला ताकद दाखवता येईल, राणे साहेबांना कोकणामध्ये ताकद दाखवता येईल, एक परिणाम दाखवण्याचा प्रयत्न निलेश राणे करत होते. पण त्याच्यात थोडा घातला रवींद्र चव्हाणांनी. रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीच हा प्रयत्न केल्यामुळे निलेश राणे प्रचंड संतप्त झाले. त्यांनी प्रयत्न केला की नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये युती एकत्र राहावी असा प्रयत्न त्यांनी केला. पण त्याला तेवढी तादाद दिली नाही, कोणी दाद दिली नाही. न दाद दिल्यामुळे निलेश राणे प्रचंड संतप्त झाले. आता तुम्ही विचार करा, महाराष्ट्रातल्या कुठल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे असं बोट दाखवलं जातं की तुम्ही पैसे वाटता? कुठला असा पक्ष आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पैसे वाटतात असं कोण बोललं जातं? मनसेकडून पैसे वाटले जातात असं कधी बोलत? मग भारतीय जनता पक्षावर असा आरोप त्यांचेच सहकारी कसे, त्यांच्याच पक्षातले त्यांच्याच युतीमधले लोक कशी काय घेऊ शकतात? याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या ज्या वेळेला पदाधिकारी आपल्या नेत्यांकडे जातात, आपल्या कार्यकर्त्यांकडे जातात तेव्हा काहीतरी सोडून येतात अशी धारणा इतर पक्षांची झाली. विनोद तावडेंचं तुम्हाला गणित माहिती असेल, वसईला काय झालं त्यावेळेला, तर ते सगळे स्टिंग ऑपरेशन झालं, प्रत्यक्षात तिथे पोलीस होते, एवढं सगळं झाल्यानंतर ते दाबलं गेलं. आता हे कालचं प्रकरण ज्या किनवडीकरांकडे गेल्यानंतर आता अवधूत वाघ अर्थात ते प्रवक्ते असल्यामुळे प्रश्न विचारतील. आता घरापर्यंत कोण पोहोचले, निलेश राणे कधी पोहोचले हे त्यांना संशय आला.
की हे पैशांचा व्यवहार सुरू झालाय, माझ्याकडे माझी शक्ती कमी करण्याचा प्रयत्न जेव्हा सुरू झाला, हा सुरू होत असताना आर्थिक ताकद देण्याचा जेव्हा प्रयत्न होतोय असं लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या किनवडेकरांचं घर गाठलं. ते एकटेच गेले का? नाही, त्यांच्याबरोबर पोलिसही होते. म्हणजे अगदी आपण म्हणूया की ट्रेस पासिंग केला, चुकीचं गोष्ट केली, पण त्याच्यावर पोलीस होते की. आता हे पोलीस कोणाचे आहेत? हे गृह खात्याचे आहेत ना. जर गृह खात्याचे असतील तर मुख्यमंत्र्यांनी आज जाब त्या पोलिसांना पहिल्यांदा विचारायला पाहिजे होता, तुम्ही पोचलेत कसे? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मिलीभुगत पद्धतीच्या आहेत आणि एकमेकांची ताकद कमी करण्याचा कविताजी आता प्रयत्न आहे. नारायण राणेंची शक्ती कमी करा. आता तुला लक्षात येईल की आतापर्यंत भारतीय जनता पक्षासाठी घसा कोरडा होईपर्यंत ओरडणारे नितेश राणे या प्रकरणात का काय बोलत नाहीत? आता जर आपलाच भाऊ हे सगळं करतो, हे याचा करण्याच्या पाठीमागची भूमिका नितेश राणेंनाही माहिती आहे की आपल्या बाबांची ताकद कमी करण्याचा भारतीय जनता पक्षामध्ये जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न या दोन्ही भावांना पाहावासा वाटत नाही. आणि यामुळेच हा सगळा प्रकार जो आहे पैसे शोधण्याचा, किनवडेकरांच्या घरीपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न त्याच्यामुळे झालेला. ठीक आहे प्रवीण पुरोजी, म्हणजे सुनील मोदी सरांनी जे सांगितलं तीच भूमिका साधारणपणे तुम्ही सांगितलेली आहे. अवधूत वाघजी, प्रश्न असा आहे की नारायण राणेंची ताकद कमी होतीये भाजपकडनं रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून, त्याचा हा उत्तर काढलं जात आहे आणि म्हणून नितेश राणे फक्त दाखवल्यासारखा विरोध करतात, प्रत्यक्षात त्यांचा विरोध नाही. म्हणजे हा सुप्त संघर्ष खरं तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही नेत्यांकडनं होतोय. जे न देखे रवी ते देखे कवी. त्यामुळे पत्रकार वेगवेगळे जे निष्कर्ष काढतात आणि अंदाज बांधतात त्याच्यावर मी चर्चा करणं योग्य नाही, कारण 99% वेळा त्या निष्कर्षांमध्ये काही दम नसतो. त्यामुळे प्रवीण पुरोनी जे निष्कर्ष आणि अंदाज व्यक्त केले त्याबद्दल मला काही बोलायची गरज नाहीये. फक्त मी या सर्व गोष्टी डिनाय करतो. मुद्दा असा आहे की जर पैसे वाटून जर एखादा मनुष्य निवडून येतो, याच्यावर जर निलेश राणे यांची श्रद्धा असेल, त्यांना असं वाटत असेल की पैसे वाटल्याने मतं विकत घेतली जातात, लोक मतदान करतात, तर ते जेव्हा लोकसभेला निवडून आले तेव्हा पण त्यांनी पैसे वाटले का? आता विधानसभेला ते निवडून आले नाईक समोर, तेव्हा पण त्यांनी पैसे वाटले का? भारतीय जनता पक्ष शिवसेना युती तर्फे ते निवडून आले. आज ज्यांच्या घरामध्ये ते गेले आणि ज्यांच्या घरामध्ये त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं, त्या स्टिंग ऑपरेशनच्या जे विजय जे आहेत त्यांनी तर तनमन धनाने निलेश राणेंसाठी काम केलं आहे. आणि आता माझे मित्र अरुणजी म्हणाले की कोकणामध्ये कुठचाही लोकप्रतिनिधी कोणाच्याही घरात जातो. हो, जोपर्यंत तो चहा पिण्यासाठी जात असेल, फराळासाठी जात असेल, गप्पा मारण्यासाठी जात असेल तर एव्हरीबडी इज वेलकम. परंतु कुठचाही माणूस आणि सभ्य माणूस कोणाच्याही घराच्या बेडरूम पर्यंत जाऊ शकत नाही. हे आता तुम्ही जे दृश्य दाखवतात ती बेडरूमची आहे, तिकडे बेड दिसतोय, तिकडे एक बॅग दिसते आहे. आणि मला तुम्ही सांगा की अशी बॅग कोण, समजा 20 लाख आहेत, 25 लाख आहेत, 5 लाख आहेत, कोणी मोजले, कोणी बघितले, सगळा अंदाज आहे हा. शेवटी जे काही आहे सत्य बाहेर पडेल. पण असे पैसे कोकणामधला एखादा माणूस, हा मुद्दा तुम्ही मगाशी पण मांडला आणि तो त्याच्यावर आपली चर्चा पण झाली. त्याचा पुढचा मुद्दा जो तुम्ही मांडला होता, अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, त्याच्यानंतर चर्चेत आला दरोड्याची केस दाखल झाली पाहिजे जर ते असे घुसले असतील तर. तुमचं म्हणणं आहे पोलिसांनी याच्यामध्ये FIR केली पाहिजे. गृह खातं भाजपचं आहे, आरोप भाजपवर होत आहेत, शिवसेनेच्या नेत्यांनी केलेले आहेत, शिवसेनेच्या नेत्याच्या बाबतीत ही तक्रार आहे. मग गृह खातं तक्रार का करत नाहीये? 24 तास उलटून गेलेले आहेत, काय झालं याच्यामध्ये कारवाई शिवसेनेच्या आमदारांवर? पहिली गोष्ट म्हणजे आज तुमच्या लक्षात आलं पाहिजे की गृह खातं काही तक्रार नोंदवत नाही. तक्रार विजयजींनी नोंदवलेली आहे आणि त्यांनी या संबंधीची संबंधित पोलीस स्टेशनकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि त्या तक्रारीची 100% शहानिशा करून हे गुन्हे दाखल होतील याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही हे नाहीये. निलेश राणे असोत किंवा आणि कुठचीही शक्ती असो, अशा प्रकारे गैरकायदेशीर काम करणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये गृह खातं खंबीरपणे दखल घेईल आणि गुन्हेगाराला योग्य शासन सुद्धा होईल. ठीक आहे सुनीलजी, थोडक्यात खोटं आहे. आज निलेश राणे पोलिसांना भेटले, त्यांनी विचारलं याच्यावर तुम्ही काय कारवाई केली. त्यावेळी पोलिसांनी सांगितलं हे प्रकरण आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवलं. केनवडेकरनी लेखी कंप्लेंट FIR करायला पाहिजे, ती त्यांनी केलेली नाही. ऑनलाईन पण तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये कुठेही केलेली नाही. ही दोघी भावांची मिलीभगत आहे. भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना बदनाम करायचं आणि राणेंना स्वतःचं महत्व वाढवायचं म्हणून एका मुलाला त्यांनी दानीला दिलेला आहे आणि तो म्हणजे निलेश राणे. बालाजी गाडे पाटील, थोडक्यात. तर ज्या पद्धतीनं आता मोदींनी सांगितलं की कशा पद्धतीनं अवधूत वाघ खोटं बोलतायत,
तर हे सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांचं अपयश आहे, मी जसं पहिल्यांदा म्हणालो. आणि त्यामुळं हा जो काही महाराष्ट्रामध्ये पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा, हा जो घोडेबाजार भाजपनं मांडलेला आहे आणि जे पेरलेलं आहे ते आज समोर येतोय. आज प्रत्येक ठिकाणावरती कोट्यावधी रुपये निवडणुकांमध्ये जनतेतनं लूट करून भारतीय जनता पक्ष हा त्यांच्या उमेदवारांपर्यंत पोहोचत आहे. आणि जर यामध्ये ज्याच्या घरात पैसे सापडले तोही दोषी आहे, घरात घुसला तोही दोषी आहे, आणि या दोघांचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस हे खरे सूत्रधार आहेत. आणि हा महाराष्ट्राचं वाटोळ करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे. ते पैसे जप्त झालेले नाहीत अशी तुमची माहिती आहे? बर, ही आणखीन गंभीर आहे. जर एवढी कॅश सापडली जप्तच झालेली नसेल तर त्याहूनही गंभीर आहे. त्यामुळे अवधूत वाघ हे मीडियाच्या समोर भाजपची बाजू मांडताना खोटं बोलतायत. त्यांचा पक्ष खोटं बोलतो, त्यांचं सरकार खोटारड आहे, आणि जनतेमध्ये कायदा सुव्यवस्था, पैसे जप्त झालेले नाहीये, त्याची चौकशी झालेली नाहीये, आणि घरात घुसलंय इथं मोठाले गप्पा मारतायत, अॅट्रॉसिटी झाली पाहिजे. ग्राहक काय झोपा काढतंय? म्हणजे देवेंद्र फडणवीसांमध्ये घरात घुसखोरी करणाऱ्या आमदारांवरती, राणेंवरती केस दाखल करण्याची किंवा कारवाई करण्याची हिंमत नाही का, हा सवाल महाराष्ट्र विचारतोय. आणि या सगळ्या घोडे बाजारामध्ये महाराष्ट्राची सामान्य जनता भरडल्या जाते. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेनं तुमच्या या घोडे बाजारात बघायचं कुणाकडे, याचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावं. ठीक आहे, आपण तो विचारूयात प्रश्न भाजपच्या प्रवक्त्यांना. अरुण सावंतजी, याच्यातला आणखीन एक गंभीर बाब आहे. ती गंभीर बाब अशी आहे की आज जेव्हा विचारलं गेलं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना की आता याचं उत्तर द्या, ते म्हणाले 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची. मग त्याच्यावर निलेश राणे सुद्धा म्हणतात की बरं झालं त्यांना युतीची आठवण आली. काय टिकवायची आहे युती का नाही टिकवायची? इशारे काय आहेत हे एकमेकांना? कविताजी पहा, आम्ही सुरुवातीपासून जे एकत्र झालो ते या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगलं घडावं, या महाराष्ट्राचा विकास व्हावा, या मुंबईचा विकास व्हावा म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेजी, भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांची त्यांची पार्टी हे आम्ही एकत्र झालो होतो. परंतु आता कुठेतरी भारतीय जनता पार्टीने या सगळ्या गोष्टींपासून काहीतरी बोध घेतला पाहिजे. ज्या प्रकारे त्यांचे प्रदेश अध्यक्ष आता म्हणाले की 2 तारीखपर्यंत कशी तरी वाट पहा, आपल्याला टिकवायची ही युती. आता या गोष्टींमधून त्यांना काय सांगायचं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला न कळण्या एवढं महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही. तरी सुद्धा माझी संपूर्ण भारतीय जनता पार्टीला आणखीन इतर सर्वांना विनंती असेल. सोडून द्या अरुण सावंतजी, शिवसेनेसाठी काय अर्थ आहे? अल्टिमेटम आहे हा शिवसेनेला भाजपकडून? कोण बोलत आहे? हे सभ्य व्यक्ती नाही, कोणी बोलत नाहीये. मीच तुम्हाला प्रश्न विचारते फक्त. कोणीतरी बोलत होता आता, हरकत नाही. बरं, आपला प्रश्न पुन्हा एकदा माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की लोकांनी काय अर्थ घ्यायचा ते लोक घेतील, जनता घेईल. शिवसेनेसाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा काय अर्थ आहे? शिवसेनेसाठी हा अल्टिमेटम आहे का की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची? नाही, अल्टिमेटम वगैरे शिवसेनेला कुणी देण्याचा प्रयत्न करू नये. या महाराष्ट्राच्या हृदयामधली ही पार्टी आहे, तेव्हा किती कोणी कसलेही अल्टिमेटम देवत, आज ते जर कोणी हवेत असतील तर उद्या जमिनीवर यायला वेळ लागणार नाही, हे माझं त्यांना सांगणं असेल. बर, हे भाजपला सांगताय तुम्ही? ज्याला कोणाला समजायचं त्याला बरोबर समजलेलं आहे. अहो, तो अल्टिमेटम भाजपने दिलाय, मग तुम्ही कोणाला सांगणार आहे? आम्ही ज्याला दिलाय मी त्याला बरोबर पोहोचला. बरं, याच्यात आणखीन एक असं आहे की याच्यामध्ये ठाण्यामधल्या शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी या स्टिंग ऑपरेशन साठी आदेश दिले होते किंवा ग्रीन सिग्नल दिला होता, अशी ही चर्चा आहे. या सगळ्या चर्चा म्हणजे वायफळ चर्चा आहेत. पहा, प्रत्येक व्यक्ती म्हणजे जसं ही कसं झालं ही गोष्ट, ते 4-5 आंधळे असतात आणि ते प्रत्येक जण हत्तीला आपला वेगवेगळ्या भागाने चेक करून सांगायचं हत्ती म्हणजे असं आहे, हत्ती म्हणजे तसं आहे. त्या प्रकारचं प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने चित्र रंगवते, ते ऐकून घ्यायचे आपल्याला. म्हणजे असं आहे अरुण सावंतजी की तुमची पक्षाची कोणतीही परवानगी न घेता, पक्षाला विश्वासात न घेता, न सांगता निलेश राणे यांनी हे केलंय. पहा, निलेश राणेंनी तिथे जे काही सत्य आणि गैरमार्गाचं जे काही दिसलं त्याच्यावरती प्रकाशझोत टाकलेलं आहे. त्याच्याकरता त्यांना एकनाथ शिंदेजी यांना येऊन विचारायची गरज नाही की साहेब माझ्या विभागामध्ये असं असं घडतंय, मी तिथे जाऊन त्याच्यावरती काही करू का, ऍक्शन घेऊ का? एवढा तो दूधखोळा आमदार नाहीये. अतिशय हुशार, या विधानसभेमधला अतिशय हुशार, योग्यरित्या विचार मांडणारा निलेश राणे हा माझ्या मते एक आमदार आहे. सर्व पक्षात जाऊन फिरून आलेला. बरोबर आहे. बरं, अवधूत वाघजी,
तुम्हाला आता त्यांनी थेटच आव्हान दिले की कुणी आम्हाला आव्हानाची वगैरे भाषा करू नये. आता तुमच्या मित्रपक्षानं एरवी या विरोधकांकडनं यायच्या तुम्हाला आव्हानांच्या भाषा, आता तर तुमच्या स्वपक्षीयांकडनं मित्रपक्षांकडनंच येतात. नाही, मला असं वाटत नाही अरुण सावंत भारतीय जनता पक्षाबद्दल असं बोलतील, कारण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती अभेद्य आहे. ही नुसती महाराष्ट्रापुरती नाही तर अगदी दिल्लीमध्ये सुद्धा अभेद्य आहे. आदरणीय नरेंद्रजी मोदी याचं जे सरकार आहे 240 तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी जे वक्तव्य केलं ते काय होतं? 2 तारखेपर्यंत मला टिकवायचं आहे, 2 तारखेनंतर बोलेन, हे प्रदेशाध्यक्ष बोललेत. कुणी आमदारांनी बोललं असतं तर कदाचित इतकं त्याच्यावर आपण खल केलाही नसता. हो ना, मला बोलू देत ना. तर दिल्लीमधलं जे सरकार असो त्याला सुद्धा शिवसेनेची मदत आहे, राष्ट्रवादीची मदत आहे. महाराष्ट्राचं सरकार तर तिघांनी एकत्र चालवलेलं आहे. आज जे वेगवेगळ्या ठिकाणी अंबरनाथ असो, बदलापूर असो किंवा सिंधुदुर्ग असो जे चाललेलं आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून चाललेलं आहे. यातून युतीमध्ये फूट पडेल याच्यामध्ये, आणि फूट पडल्यानंतर सर्व तिन्ही पक्ष बाजूबाजूला जातील आणि आदरणीय शरद पवार महाराष्ट्राचे 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि उपमुख्यमंत्रीपदी काय उद्धव ठाकरे होतील आणि तिकडनं तर पुष्कळ नावं आहेत, बाळासाहेब थोरात सारखी, त्यातला कोणतरी उपमुख्यमंत्री होईल अशी स्वप्न बघणाऱ्यांच्या स्वप्न कधी साकार होणार. एकच मुद्दा सांगतो, अवधूत वाघ मुद्द्यावरती बोला. वायफळ चर्चा करू तुम्ही मला शिकू नका, तुम्ही शिकू नका मला. मी काय बोलायचं ते कोण आहे तुम्ही? तुमची उंची किती आहे, पगार किती, वय किती, बोलताय मला. तुम्ही नका शिकू. अवधूत वाघजी त्यांनी तुम्हाला फक्त मुद्द्यावर, असं नाही. अवधूत वाघजी कुणी वयानं कमी असेल म्हणून त्यांचा असा अवमान नका करू. ते इथे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून सहभागी झाले. एक मिनिट अवधूत वाघजी जसा तुमचा सन्मान सगळ्या पक्षाचे प्रवक्ते करतात तसं तुम्ही त्यांचा केला पाहिजे. गावात कोण ओळखत नाही, गावात कोण ओळखत नाही प्रवक्ता लिहिता, तुम्ही प्रवक्ता पण नाही आहात. अवधूत वाघजी त्यांच्या पक्षानं नेमलेले प्रवक्ते आहेत, त्यांना कोण ओळखतो कोण नाही ओळखत याची शहानिशा तुम्ही किंवा मी करायची नाहीये, त्यांच्या पक्षाने दिलेलं नाव आहे. मुद्दा आहे अवधूत वाघजी, प्लीज माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे. अवधूत वाघजी जसा तुमचा सन्मान ठेवला जातो तसा तुम्ही इतरांचाही ठेवला गेला पाहिजे. त्यांचं वय त्यांचं नाही अवधूत वाघजी, माझं म्हणणं या चर्चेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाशी अवधूत वाघजी शांत व्हा. आपण सगळ्यांना सन्मानाने बोलतो, आपण सगळे एकमेकांची चर्चा करतोय. वयानुसार बोला, जरा जास्त ताण घेऊ नका. मला तब्येती बालाजी गाडे पाटील प्लीज, मी सांगते त्यांना. अवधूत वाघजी मूळ मुद्द्यावर येऊयात. तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी जो 2 तारखेचा अल्टिमेटम दिलाय, जे असं म्हटलंय की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची, मग 2 तारखेनंतर युती टिकणार की नाही? म्यूट करा त्याला, मी बोलत असताना बोलत नाही. घाबरत नाहीत आम्ही. बालाजी गाडे पाटील, मला वाटतं तुम्ही उत्तर दे, मी आणि तुम्हाला संधी देते ना परत. आता त्यांचं उत्तर ऐकूयात आपण. तुमची इच्छा होती ना त्यांनी मुद्द्यावर बोलायचं, तुमची इच्छा आहे त्यांनी मुद्द्यावर बोलायचं, आपण मुद्द्यावर, मी येते तुमच्याकडे परत प्लीज. आणि अवधूत वाघजी आता फक्त स्पेसिफिक मुद्द्यावर 2 तारखेपर्यंत युती टिकवायची, याचा अर्थ काय? 2 तारखेनंतर राहणार की नाही? तुम्हाला पाहिजे ते मला बोलायची काय गरज नाही, मला जे पाहिजे ते मी बोलणार आहे. मग आम्हाला हवे ते प्रश्न विचारायचे की नाही विचारायचे? कविताजी, यामधून एक स्पष्ट झालं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोनच शक्ती सिंधुदुर्गमध्ये अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे या 2 शक्तींमध्ये लढत होत आहे. याचाच अर्थ असा की उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे किंचित क्षुल्लक पक्ष तिकडे औषधाला सुद्धा शिल्लक नाहीये. क्षुल्लक बुद्धिमत्ता असलेले अवधूत वाघ, क्षुल्लक बुद्धिमत्ता असलेले अवधूत वाघ मुद्द्यावरती बोला. तुम्ही जर खरे संघ स्वयंसेवक असाल आणि खरंच सच्चे भाजपचे कार्यकर्ते असाल ना तर मुद्द्यावरती बोला. तुमच्या सारख्या किरकोळ बुद्धीचे प्रवक्ते भाजपने ठेवावे जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या पक्षानं हे शोभणार नाही. वयानुसार वयाला शोभेल असं बोललं पाहिजे. मला गावात ओळख अवधूत वाघजी सर्वश्रुत आहे. आता चला तुमचं मान्य करूयात अवधूत वाघजी की नाही आहेत कुणी दुसरे पक्ष सिंधुदुर्गात, हे फॉरम मुवमेंट मान्य करून टाकूयात. पण आता तेच 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत ना, त्याच्याबद्दलच तर आम्ही विचारतोय की प्रदेशाध्यक्ष जेव्हा म्हणतायत की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची, मग त्याच्यानंतर राहणार की नाही हा सवाल आहे. पहिल्यांदा होत नाहीये. 1999 साली, 2004 साली आणि 2009 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये एकत्र
निवडणूक जिंकली. असं असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये ते वेगवेगळे लढले. याचं कारण असं होतं की प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली शक्ती जोखायची असते. स्थानिक स्वराज्य संस्थांचा थोडी नाही अवधूत वाघजी, प्लीज अवधूत वाघजी, तुम्ही कुठे हिस्ट्रीमध्ये घेऊन जाताय? असं नाही. आपण तिकडे कुठे चाललोय? एनिवे, प्रवीण पुरोसर, आता जर हे अल्टिमेटम कॅमेरा समोर दिले जात असतील की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आणि तिकडे अरुण सावंत सुद्धा त्याला दुजोरा देतात, मग आता सांगा की या युतीचं बरं हे आपण कुठे बोलतोय? नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या, जिल्हा परिषदा बाकी आहेत, महानगरपालिका अजून बाकी आहेत. जर ठिणग्या इथेच एवढ्या पडणार असतील आणि युतीचे अल्टिमेटम दिले जाणार असतील तर या पुढच्या निवडणुकांपर्यंत याचा वणवा काय असेल आणि त्या वणव्यात ही युती राहणार का? मग एक स्पष्ट करायला पाहिजे की अवधूत वाघ आता म्हणून गेले की ही युती जी आहे ती अभेद्य आहे सांगतात, ते सांगतात. पण जर ती अभेद्य असेल तर त्यांना एवढे तडा कशासाठी जात आहेत? जर तुमच्याच युती पक्षामधले आमदार असतील किंवा कार्यकर्ते असतील तुमच्याच पक्षाच्या विरोधात असे लढायला काय लागले, बाहेर काय यायला लागले, तुम्ही कधी विचार करणार आहात की नाही? आणि ज्यावेळेला तुमचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की डिसेंबर पर्यंत मी हे पाहतो, त्याच्यानंतर काय करणार तुम्ही? म्हणजे महाराष्ट्राचा खेळखंडोबा करायचा का? आज तुमच्या म्हणजे किनवडीकरांच्या घरावरती जेव्हा पोलीस गेले याची बातमी सेवा देशभर पोहोचली. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काय करतात आणि कोणी काढलं? शरद पवारांनी काढलं का? हे उद्धव ठाकरेंनी काढलं का? हे निलेश राणेंनी काढले? तुमच्या सहकारी पक्षामधले युती सरकारमधलेच आमदार हे एवढं सगळं करत असताना आमच्या महाराष्ट्राची बदनामी अख्खा देशभर होतंय तुमच्या पक्षामुळे. हे असं सगळं करत असताना तुम्ही स्वतःला तरी टाळलं पाहिजे ना किमान. हे नको व्हायला पाहिजे. या साध्या सामान्यतः निवडणुकात, या नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये जर 25-25 लाखाची चर्चा होत असेल तर मोठ्या निवडणुकीमध्ये काय होईल? पण या सगळ्या मी आता विचार करतो की महाराष्ट्राची बदनामी देशभर कोणामुळे पवारांच्यामुळे झाली का? ती उद्धव ठाकरेंमुळे झाली का? त्याला काय हे दोघं जण कार्य तुम्ही सांगताय तिकडे मुख्यमंत्री शरद पवार, हे काही योग्य नाहीये. तुम्ही अगदी सरळ चर्चेमध्ये जायला पाहिजे. कुठेतरी चूक होते तुम्ही मान्य करायला पाहिजे. प्रदेशाध्यक्ष तिकडे जातात, एक किनवडेकरांच्या सामान्य माणसांकडे पैसे मिळतात. हे योग्य वाटतं का वाघ तुम्हाला? हे योग्य वाटेल सांगा ना. हे काही योग्य नाही असं सांगा ना स्पष्ट की ते पैसे मिळाले असतील तर खरोखर चूक आहे. आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही कारवाई करणार, अॅट्रॉसिटी दाखल करणार आणि आणखी देशभरामध्ये परत महाराष्ट्राची चिटू करायला लावणार का? हे योग्य वाटतं का तुम्हाला? एक सामान्य निवडणूक आहे, नगर परिषदेची निवड, महानगरपालिकेची. व्हायला पाहिजे. नाही कविताजी, माझा प्रश्न तोच आहे. जर जेव्हा घडतं तेव्हा कारवाई व्हायला पाहिजे की तुम्ही वाट बघणार महाराष्ट्रभर बदनामी झाल्यानंतर, देशभर बदनामी झाल्यानंतर तुम्ही कारवाई करणार? तुम्ही कुठलीच कारवाई केली नाही, पैसे जप्त केले नाही, अॅट्रॉसिटी दाखल केली नाही, साधा गुन्हा नोंदवला नाही. या सगळ्या उलट निलेश राणे पोलिसांकडे गेले आणि पोलिसांनी सांगितलं ही निवडणूक आयोगाकडे दिली. निवडणूक आयोगाने त्यांची कॉग्निझन्स घेतलं नाही. हा काय प्रकार सगळा चाललाय? हे प्रश्न गंभीर आहेत अवधूत वाघजी. म्हणजे पोलीस करतायत काय मग महाराष्ट्राचे? ती रक्कमही जप्त होत नाही, तक्रारही दाखल होत नाही, गुन्हेही दाखल होत नाहीत. तुम्ही मला विचारताय, येस, उत्तर देऊ? हो. पहिली गोष्ट म्हणजे कोणाच्याही घरामध्ये पैसे असणं याच्यामध्ये गैर काय आहे? गैर काय मला सांगा प्रवीण पुरो सांगा. माझ्या घरामध्ये 8-10 लाख रुपये आहेत, याच्यामध्ये गैर काय आहे? मी जर माझी स्वकष्टार्जित कमाई आहे जी मी ऑफिशियली इन्कम टॅक्सला किंवा कोणालाही सांगू शकतो की हे मी काल बँकेतनं काढले किंवा इथून मला पैसे आले, कॅश मी काही ट्रान्झॅक्शन केली, त्याच्यामध्ये गैर काय? त्याच्यामुळे संपूर्ण चौकशी होईपर्यंत तुम्ही एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये दोषी ठरवू नका. काही एकच मिनिट फक्त तुम्हाला आढळतो. एकच मिनिट. अनिल देशमुखांच्या घरावर ईडीने किती धाडी टाकल्या हे तुम्हाला माहिती आहे? त्यांच्या घरातले 50,000 रुपयेही त्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. नंतर काय झालं त्या प्रकरणाचं तुम्हाला माहिती आहे ना? या प्रकरणात काही दम नाही असं ईडीचा अहवाल गेला. तुम्ही चांगला प्रश्न उपस्थित केला. तुम्ही 50,000 जेव्हा तुमच्या यंत्रणा जेव्हा ताब्यात घेतात, इथं तर 25 लाख रुपयाची रक्कम आहे. 25 लाख रुपयाची रक्कम आहे. तुम्ही म्हणताय 25 लाख ठेवू शकत नाही का? मग अनिल देशमुख 50,000 त्यांच्या घरात ठेवू शकत नव्हते? जर अनिल देशमुख जर 50,000 ठेवू शकत नव्हते अशा प्रसंगामध्ये, पहिली गोष्ट ही 25 लाख, 1 मिनिट, 25 लाख ही रक्कम तुम्ही आणलीत कुठून? तुम्ही सगळं काहीतरी त्या निलेश राणेने बोलला त्याच्यावर ठरवली. तुम्ही त्याला विचारलं पाहिजे ना. तुम्ही निलेश राणे विचारा, नितेश राणे विचारा, नारायण राणे विचारले. मला काय म्हणायचं आहे? निवडणूक आयोगाने, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरामध्ये जर धाड घातली असती तर आम्ही काहीही बोललो नसतो.
आम्ही काही बोललो नसतो. वाघसाहेब, पोलीस आले हे असते पैसे तर आम्ही कुठून आले काही ना? बोललो नसतो. वाघसाहेब, हे पैसे कुठून निलेश आले? राणे हे निलेश राणेला विचारा. अवधूत वाघजी म्हणजे असं आहे स्टँडी की काय? अवधूत वाघजी असं आहे की बेडरूमचा मुद्दा जरी तुमचा आपण ध्यानात घेतला तरी पण हे विसरता येत नाही ना की तिथे 20-25 लाख रुपये होते आणि जर लोकप्रतिनिधी म्हणत असेल की 20-25 लाख रुपये हे निवडणुकीमध्ये वाटण्यासाठी आणले तर त्याचा कॉग्निझन्स घेतला गेला पाहिजे. त्या पैशाकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे ना. ते पैसे जप्त होत आहेत ना त्याच्याबाबत काही कारवाई होते. निवडणूक आयोग त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीची प्रत रिसीव्ह करून फक्त मोकळा होतोय. म्हणजे याच्यामध्ये गंभीर मुद्दा काय आहे? गंभीर मुद्दा हा नाही की आरोप कुणी केले आणि कुणावर केले, त्याही पेक्षा की निवडणुकीमध्ये पैशाचा वापर होत असेल तर त्या मुद्द्याकडे यंत्रणा हव्या त्या गांभीर्यानं बघत नाहीयेत. हा यातला महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर कुणीच उत्तर देत नाहीये. बोला बालाजी गाडे पाटील. कविताजी 50,000 रुपये जर तुम्हाला बँकेतून पाहिजे असतील, 50,000 रुपये तुम्हाला जर बँकेतून पाहिजे असतील तर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड द्यावा लागतो. 25 लाख रुपये आले. तिकडे आलेल्या अधिकाऱ्यांना जर वाटलं तर ते जप्त करतील, नाही तर पंचनामा करून त्यांच्या ताब्यात देतील. शेवटी हा प्रोसेसचा भाग आहे. त्यांनी का जप्त केले नाहीत आणि का जप्त केले याचं उत्तर मी नाही देऊ शकणार. आणि ते जप्त केले जर माझे स्वतःचे पैसे असतील तर कोण कशाला जप्त करेल? तुम्हाला पुरावे पण लागतील. इथे तर पेन खात आहे ना ठीक आहे. एक सेकंड करू शकले नाही सर फक्त 2 वाक्यात प्रश्न विचारा मग आपल्याला उत्तर घेता येईल. आणि बालाजी तुमच्याकडे पण येते. हा बोला बोला. निवडणूक असताना काल रात्री एक गाडी पकडली, पेपरला बातमी आलेली आहे आणि त्या गाडीमध्ये 12 लाख रुपये एकाचे पकडले. ते पोलिसांनी जप्त केले. त्यांनी सांगितलं हे माझे चांदी व्यवसायातले तरी जप्त केले आणि जप्त करून त्याला सांगितलं आफ्टर निवडणूक तुम्ही कोर्टात एक्सप्लेन करा आणि मग पैसे घेऊन जा म्हणून. ठीक आहे. बालाजी गाडे पाटील. काल घडलेलं उदाहरण आहे. ठीक आहे. बालाजी गाडे पाटील. कविताजी, सगळ्यात प्रथम तर मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की अवधूत वाघांनी जे आता थोड्या वेळापूर्वी जे माझ्याविषयी विधान केलं त्या विधानामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्याबद्दल भाष्य केलं, माझी ओळख कोण्या गावात आहे आणि काय नाही यावरती चर्चा होत नाहीये. सत्तेची मस्ती इथं भाजपच्या प्रवक्त्यांनी आम्हाला दाखवू नये आणि तुम्ही सुद्धा पत्रकार या नात्यानं त्यांच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे. नंबर 1. त्याबद्दल अवधूत वाघांच्या अशा प्रकारच्या सत्तेच्या मस्तीत आलेल्या उद्धटपणाच्या वागण्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. तसंही भाजपच्या लोकांकडनं मला फार काही बुद्धिमत्तेची नाकलेची अपेक्षा नसते. मला मुद्द्यावरती यायचं आहे की जो प्रश्न प्रवीण पोरोसरांनी उपस्थित केला की या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातल्या लोकांवरती जेव्हा ईडीची धार पडते त्यावेळेला भाजप म्हणजे प्रशासनाची भूमिका ही वेगळी असते आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरामध्ये लाखो रुपये सापडतायत त्यावेळेला आणि शोधणारा आमदार कोण आहे? सरकारमधला आहे. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री मुख गिळून गप्प आहेत आणि हा तमाशा पाहतायत. याचाच अर्थ असा आहे की हे सगळे पैसे हे स्वतः भाजपनं त्यांना दिलेले आहेत आणि जोपर्यंत जसं की आता सुनील सरांनी सांगितलं की अगदी पावत्या दाखवल्यावरती सुद्धा अगोदर ती रक्कम ताब्यात घेतली जाते. तर मला शेवटचे हे प्रश्न विचारायचे की ती रक्कम ताब्यात का घेतली नाही? नंबर 1. आणि जर अवधूत वाघ म्हणतायत की निलेश राणेंनी घुसखोरी केली तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल का झाला नाही? आणि समारोप करतो, अवधूत वाघ यानंतर तुमची सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही निर्भीडपणे काम करतो, तुमचा सन्मान करतो. तर तुम्ही नीट बोलत जा. आम्हाला उत्तर देता येतात पण तुमच्यासारखे घाणेरडे संस्कार काँग्रेस पक्षात होत नाहीत. बरं. बालाजी गाडे पाटील आणि अवधूत वाघ, माझी तुम्हाला दोघांनाही विनंती आहे की माझी कायम विनंती असते की आपण सगळ्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे. चर्चा करत असताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतील पण वैयक्तिक पातळीवर एकमेकांचा सन्मान राखला जाणार नाही असं कुणाकडनंही होऊ नये अशी माझी अपेक्षा असते. वारंवार माझी विनंती असते ती तुम्ही मान्य कराल अशी अपेक्षा आहे. खरं तर इथे मुद्दा फक्त 2 पक्षांमधला नाहीये किंवा 1 मिनिट इथे 2 पक्षांमधला किंवा 2 नेत्यांमधला नाहीये. त्याही पेक्षा मोठा मुद्दा आहे. निवडणुकीसाठी सारखी प्रक्रिया राबवली जात असताना तिथे मोठ्या प्रमाणावर कॅश सापडत असेल, ती संशयास्पद असेल, त्याच्यावर आरोप केले जात असतील तर या राज्याचं गृह खातं आणि या निवडणुका राबवणारा निवडणूक आयोग काय करतोय हा सवाल आहे. दुर्दैवानं या प्रश्नामध्ये गृह खात्याकडनं आणि निवडणूक आयोगाकडनं जी कारवाई करायला हवी होती, ज्या तत्परतेनं करायला हवी होती ती झाली आहे का या प्रश्नाचं उत्तर ठामपणे होकारार्थी देता येत नाही. जर महाराष्ट्रातल्याच नाही या देशातल्या निवडणुका निष्पक्षपातीपणे काम करायच्या असतील तर निवडणूक आयोग आणि गृह खातं हे खंबीरपणे
इथं उभं राहायला पाहिजे. या प्रकरणामध्ये ते राहिलं नाही असा आरोप जर होत असेल तर तो फक्त विरोधकांचा आरोप म्हणून पाहता येणार नाही, तर कमकुवत होत चाललेली निवडणूक प्रक्रिया असं त्याच्याकडे बघावं लागेल. ते बघायचं नसेल तर गृह खात्याला, पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी लागेल. कारण प्रश्न फक्त महायुती टिकेल की नाही असा नाहीये, प्रश्न ही लोकशाही टिकेल की नाही, निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसार चालेल की नाही हा आहे जो सर्वात गंभीर आहे. त्याचं उत्तर आपल्याला होकारार्थी मिळावं अशीच अपेक्षा आहे. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.